नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुद्र कशा पद्धतीने गिरिजाला निर्दोष सोडवतो, नक्की पुरावे कसे गोळा केले जातात। त्याचबरोबर आता ती चिठ्ठी जी गिरिजाने रुद्रसाठी लिहिलेली असते ती चिठ्ठी दाखवून उर्वशी रुद्रच्या मनामध्ये शंका निर्माण करते, पण ऐनवेळी विशाखा आल्यामुळं तो डाव कसा उधळला जातो ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे रुद्र निघालेला आहे गिरिजा सोबत आणि नेमकं त्याच वेळी उर्वशी आता तिथे पांढरी साडी नेसून बसलेली असते आणि रुद्र तिला पाहतो तेव्हा मात्र रुद्रला धक्का बसतो आणि म्हणतो की आता हे सगळं काय चाललंय, हे अजिबात नाहीये, तू नेहमी जशी राहती ना तशीच हवी आहे मला। तेव्हा मात्र ती म्हणत असते की अरे रुद्र, आपण समाजाच्या विरोधात नाही जाऊ शकत, या समाजात आपल्याला राहायचं आहे। तेव्हा रुद्र म्हणतो की अशा कोणत्याही परंपरा पाळायची काही गरज नाहीये, ज्या समाजाच्या परंपरामुळे आपल्याला त्रास होतो, आपलं मानसिक आरोग्य बिघडतं, त्या गोष्टी करायच्या नाहीत। आतापर्यंत तू जशी राहत होती तशीच मला हवी आहे, अशा कपड्यांमध्ये मला नको आहे। इकडे उर्वशीचं म्हणणं असतं की अरे रुद्र, असं नाही करता येणार, काही समाजाच्या चालीरीती असतात। रुद्र म्हणतो की ह्या चालीरीती आपण मोडून काढायच्या आणि तुला जर कोण काही बोललं तर सगळ्यांना सांग की रुद्रने सांगितलेलं आहे, तुला काही कोणी बोलायचा प्रश्नच येत नाही, असं रुद्रने सांगितलेलं असतं। गल्लीतल्या 4 बायका गोळा करून आणलेल्या असतात आणि त्यांना घेऊन उर्वशी हे सगळं नाटक करत बसलेली आहे। हे गिरिजा आणि वासंतीला चांगलंच माहिती आहे। तेव्हा मात्र रुद्र ज्या पद्धतीने आता बोललेलं असतो ते ऐकून मात्र वाट लागलेली असते आणि मग सगळ्या बायका म्हणू लागतात की अगं उर्वशी, काय हे, तू त्याला समजून सांगायचं सोडून त्याचंच काय ऐकत बसलेली आहे। तेव्हा मात्र इकडे आता ती म्हणते की नाही, मला रुद्र जे सांगतोय तेच खरं आहे आणि आता रुद्रच्या बोलण्यासमोर मी काहीच करू शकत नाही, माझ्या रुद्रसाठी मी जे तो म्हणेल ते करायला तयार आहे, जावा तुम्ही, असं म्हणत त्या बायकांना जायला सांगते। आता रुद्र म्हणतो की आत्या, तू नेहमी जशी तयार होती तशी तयार हो, असं म्हणत तिने रुद्रने उर्वशीला सांगितलंय। उर्वशीला मात्र खरं तर तेच हवं असतं, हे सगळं नाटक चाललेलं असतं। तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की खरंच रुद्र यांचे विचार खरंच पाहण्यासारखे आहेत, आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे की या समाजापुढे नवा आदर्श घालून दिलेला आहे, असं ती सांगते। तेव्हा मात्र वासंती म्हणते की हो, रुद्र एकटाच या घरामध्ये वेगळा आहे, असं आवर्जून वासंती तिला सांगते। त्याच वेळी विशाखा निघालेली असते। श्रीमंत आणि विशाखा दोघंही भेटतात। तेव्हा विशाखा म्हणत असते की काय झालं हे सगळं। तेव्हा श्रीमंत सांगत असतो की तुला माहित नाहीये का, अगं गिरिजाला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे। प्रभास काका टेकडीवरून पडले आणि त्याचा आरोप गिरिजावर आलेला आहे, गिरिजाला पकडायला पोलीस आले होते। तेव्हा विशाखा म्हणते काय, मी बघते आणि मी जाते, काय झालंय तिथं ते मी भेटून येते जरा तिथं, असं म्हणत विशाखा निघालेली आहे। तेवढ्यातच रुद्राचा फोन आलेला असतो आणि मग श्रीमंत म्हणतो हा बोल भाऊ। रुद्र म्हणतो की बघ, कामाचं काय झालं। श्रीमंत सांगू लागतो तो जर असं ऐकला नाही तर त्याला डायरेक्ट उचलून आणायची ही माझी तयारी आहे। इकडे उर्वशी आता तिच्या रूम मध्ये आलेली आहे, छान अशी साडी घातलेली आहे, त्याचबरोबर दागिने घालत आहे आणि आता कपाळावरती टिकली लावत असते। म्हणजे माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं म्हणून जी बोंबा मारणारी उर्वशी आहे ती आज आनंदाने कपाळावरती आता टिकली लावत असते आणि तेवढ्यातच गिरिजा येते आणि तिला पाहते, कारण ती आरशासमोर बसून हसत असते। गिरिजा म्हणते की हा आनंद ओसंडून वाहतोय, हा जर रुद्राने पाहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणजे जी काही सिंपती मिळते ना तुम्हाला ती कमी होईल, म्हणून आपलं सांगितलं तुम्हाला की हा जो आनंद आहे तो जरा जास्तच ओसंडून वाहतोय, त्यामुळे विचार करा। आणि तेव्हा ती म्हणत असते म्हणजे, तेव्हा गिरिजा म्हणते की कसं आहे, प्रभास काकांना तुम्ही ढकललेलं आहे आणि तुम्ही हे सगळं जे काही केलेलं आहे त्याचा परिणाम तर तुम्हाला भोगावा लागणारच आहे। तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचे परिणाम तुम्ही कशा पद्धतीने भोगताय तेही मला पाहायचं आहे, असं म्हणत इकडे गिरिजा चांगलाच तिला दम देत असते आणि तिला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, तुम्हाला वाटत असेल आत्ते सासूबाई तुम्ही जे काय केलेलं आहे ते कोणाच्या समोर येणार नाही, पण कायमस्वरूपी लक्षात ठेवा की आज हे तुमचे जे मगरीचे खोटे अश्रू आहेत ना ते नक्कीच सगळ्यांच्या समोर येतील, असं म्हणत इकडे आता तिची चांगलीच वाट लावायचं गिरिजाने ठरवलेलं असतं। आणि इकडे उर्वशी म्हणत असते की हा आवाज जो तुझा आहे ना तो आता पोलीस पकडायला येतील ना तेव्हाही असा दाखव। गिरिजा सांगत असते की हा खऱ्याच आवाज आहे, सत्याचा आवाज आहे आणि हा आवाज तुम्ही कोणीही अडवू शकत नाही किंवा बंद करू शकत नाही, असं इकडे ती सांगू लागते। तेव्हा मात्र उर्वशीचं म्हणणं असतं की नाही,
काहीही झालं तरीही तू माझ्या बाबतीत काहीच करू शकत नाहीये, माझं काही बिघडवू शकत नाही, असं ती आवर्जून इकडे गिरिजाला सांगत असते. परंतु गिरिजाला मात्र चांगलंच माहिती आहे की या उर्वशीने काय केलंय. तेवढ्यातच गिरिजाला बाहेरून आवाज येतो आणि गिरिजाला रुद्रने बोलवलेलं असतं. गिरिजा म्हणते की हो आले रुद्र, असं म्हणत गिरिजा चाललेली असते. पण गिरिजाच्या आधी उर्वशी जाते. आता नक्कीच तिने काहीतरी पुढचा प्लॅन केलेला असतो हे गिरिजाला आधीच माहिती आहे, कारण उर्वशी कशा पद्धतीने काय काय करू शकते याचा चांगलाच अंदाज आता इकडे गिरिजाला आलेला आहे. जसं ती नागेश्वरला ओळखून आहे तसंच उर्वशीला सुद्धा चांगलंच ओळखून आहे. तेवढ्यातच उर्वशी आता समोर येते आणि रुद्रला म्हणत असते, रुद्र तुला कळतंय का तू हे सगळं काय करतोयस? ज्या मुलीने माझ्या प्रभासला माझ्यापासून हिरावून घेतलं, माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं, आता जी बाई कपाळावर कुंकूच लावत नाहीये तिने मात्र प्रत्येक वेळेस हा बँड वाजायला सुरुवात केली. माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं, माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं, आणि आता तिचं वेगळंच नाटक सुरू असतं. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो की कसं आहे माहितीये का, की माझा गिरिजावरती विश्वास आहे. त्यावरती उर्वशी म्हणत असते, पण तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये. तेव्हा ती म्हणते की अरे पूजाऱ्यांनी तिच्या विरोधात साक्ष दिली. रुद्र म्हणतो त्यांनी तुझ्या विरोधात साक्ष दिली. ती म्हणते माझ्या गालात मारलं तिनं, एवढं सगळं केलं आणि तू तिची साथ देतोयस. तेव्हा रुद्र म्हणत असतो की त्या खऱ्या आहेत. मला माहितीये की त्या प्रभास काकांच्या बाबतीत कधीच चुकीचं वागू शकत नाहीत आणि म्हणूनच मी त्यांची साथ देतोय, असं मात्र इकडे रुद्रने स्पष्ट केलेलं असतं. आणि आता मात्र उर्वशीकडे बोलायला शब्द नसतात. गिरिजा तिथे आलेली असते आणि मग मात्र उर्वशी पुन्हा वेगळं तिचं कांड सुरू करते आणि गिरिजाला तिनं खोटं पाडण्यासाठी तिला जे काय करता येईल ते सगळं करायची तयारी तिची असते. आणि मग इकडे आता तिने वेगळं कारस्थान सुरू केलेलं असतं. ती म्हणत असते की रुद्र एक गोष्ट लक्षात घे, घरात काही शोधण्याचा प्रयत्न केला का रे प्रभासने? कधी काही लिहून ठेवलंय का, जाताना काही केलंय का? कारण विचार कर ना, एवढा तो आजारी होता, मग अचानक कसं काय गेला तो? म्हणजे एवढा टेकडीवर जाण्यापर्यंत काय झालं आणि टेकडीवर कसं काय गेला, असं म्हणत आता रुद्रच्या मनात शंका उपस्थित केलेली असते. वासंती म्हणते की बघितलं का, कसं आहे माहितीये का, रुद्र तुझ्या बाजूने उभा राहतोय म्हणून हे सगळं घडतंय, पण आता पुढे काय होणार आहे काहीच सांगू शकत नाही. गिरिजा म्हणत असते जर असं काही झालं आणि रुद्रनी माझ्यावरचा विश्वास कमी झाला तर रुद्रचा? तेव्हा वासंती म्हणते की होऊ शकतं, कारण त्यांना सवय आहे त्या रुद्र तुझ्या बाजूने बोलतोय, रुद्र तुझ्याकडे येतोय ही गोष्ट त्यांना बघवत नाहीये आणि ह्यासाठीच ही सगळी नाटकं चाललेली आहेत. हे ऐकल्यानंतर गिरिजाला खरं तर खूप राग आलेला असतो. गिरिजाला ही गोष्ट पटतच नसते की ही बाई एवढ्या खालच्या थराला जाऊन कशी वागू शकते. आता रुद्र आणि उर्वशी दोघेही प्रभासच्या रूममध्ये आलेले आहेत आणि शोधाशोध सुरू केलेली असते. प्रभासच्या रूममध्ये काही सापडतंय का? रुद्र म्हणत असतो की आता मी इथं पाहतो, तू त्या बाजूला पहा. आता उर्वशीला माहित असतं की कुठे काय सापडणार आहे, कारण ती चिठ्ठी तिनेच त्या उशीच्या खाली ठेवलेली असते. ती म्हणते काय माहिती कुठं काय ठेवले, कारण प्रभासला सगळं मनात ठेवायची सवय होती. आता काय माहिती काय सापडते का नाही आपल्याला, असं म्हणत ती बोलते. तेवढ्यातच रुद्रला चिठ्ठी सापडते आणि रुद्रने चिठ्ठी पाहिल्यानंतर उर्वशी त्याला विचारते. तिच्या मनासारखं तर झालेलं असतं, पण पुन्हा नालायकपणा करून ती विचारू लागते आणि तेव्हा रुद्र म्हणतो की नाही काही नाही, असं म्हणत रुद्र बाहेर जातो. परंतु इकडे आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा उर्वशीला माहिती असते की काय झालंय. रुद्र चिठ्ठी घेतो आणि बाहेर येतो. रुद्र बाहेर आल्यानंतर गिरिजाला ती चिठ्ठी दाखवतो आणि गिरिजाला म्हणू लागतो की हे सगळं काय आहे. गिरिजा म्हणते ही चिठ्ठी तर मी तुमच्यासाठी लिहिली होती रुद्र. रुद्र म्हणतो काय, माझ्यासाठी? गिरिजा म्हणते ती चिठ्ठी वाचून तर तुम्ही मला देवीच्या देवळाच्या तिथं भेटायला येणार होता ना, आणि तसं ठरलेलं होतं. तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता म्हणून मी ही चिठ्ठी तुमच्यासाठी लिहिली आहे. हे ऐकल्यानंतर आता तिथे उर्वशी येते आणि उर्वशी म्हणत असते की नाही ही खोटं बोलते, हिनेच ती प्रभासला चिठ्ठी लिहिली आणि प्रभासला तिकडे बोलावून घेतले आणि प्रभासला दरीत ढकलून दिलेलं आहे. गिरिजा म्हणते अहो शक्यच नाहीये रुद्र, अहो ही चिठ्ठी लिहिलेली होती म्हणून तर मी तुम्हाला भेटायला तिकडे बोलवलेलं होतं. तेव्हा उर्वशी म्हणते ही खोटं बोलते. तेव्हा त्याच्यावरती गिरिजाचं म्हणणं असतं की आईसाहेबांना विचारा. तर इकडे वासंतीला विचारलं जातं. तेव्हा वासंती म्हणते की हो तिने तसं सांगितलं होतं, म्हणून तर त्या दिवशी मी तुला राऊंड राऊंड विचारत होते ना, तू बोललेला मला आबासाहेबांशी तू बोलत होता की तू मीटिंग संपल्यावर मंदिराच्या तिकडे जाणार आहे, तिथं तुझी एक मीटिंग आहे. तेव्हा रुद्र म्हणतो तिथं तर मी इंगळे साहेबांना भेटायला जाणार होतो. वासंती म्हणते की मला वाटलं की तुझी चिठ्ठी वाचली आणि मग तिकडे जाणार आहे. तेव्हा मात्र उर्वशी म्हणू लागते की उंदराला मांजरीची साक्ष. आता बघितलं ना,
कारण तुझ्या आईसाहेबांव्यतिरिक्त कोणाला माहिती आहे का ही चिठ्ठी कोणासाठी लिहिलेली होती आणि काय झालं होतं? मी का विश्वास ठेवायचा? असं म्हणत उर्वशी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मी ही चिठ्ठी घेणार आहे आणि पोलीस स्टेशनला जाणार आहे. तेव्हा मात्र नागेश्वर तिथे येतो आणि नागेश्वर बोलायला लागतो की दीदी थांबा, ती चिठ्ठी घेऊन जायचं कुठेही गरज नाहीये, कारण 24 तास आम्ही सुनबाईंना दिलेले आहेत, तो वेळ संपलेला नाही. आणि मग ती चिठ्ठी आता रुद्रकडे दिली जाते. तेवढ्यातच विशाखा तिथे येते आणि विशाखा म्हणू लागते मला माहिती आहे त्या चिठ्ठीबद्दल, कारण उर्वशीचं म्हणणं आहे की या चिठ्ठीबद्दल तुझ्या आई व्यतिरिक्त कुणालाच माहिती नाहीये. तर विशाखा म्हणते की मला माहिती आहे, कारण माझं आणि गिरिजाचं तसं ठरलेलं होतं. आणि रुद्र, त्यानंतर मी 3 तास मंदिरात थांबले होते तिथे तुमच्या दोघांची वाट बघत, पण तुम्ही दोघं तिथे आलाच नाही. आणि त्यानंतर मला कळलं की प्रभास काकांच्या बाबतीत हे सगळं असं झालेलं आहे. हे ऐकल्यावर रुद्र म्हणू लागतो काय? तेव्हा विशाखा म्हणते की हो. रुद्र म्हणतो तू खरं बोलतेय? तेव्हा विशाखा शपथ घेऊन सांगते की हो मी खरं बोलते. म्हणजे आता ह्या चिठ्ठीबद्दल विशाखाने सांगितल्यामुळं गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तेव्हा उर्वशी म्हणू लागते की तू हिच्यावर काय विश्वास ठेवतोय? रुद्र म्हणतो की आत्या, मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना, तसं आता तिच्यावर पण ठेवला पाहिजे ना, कारण गिरिजाच्या व्यतिरिक्त आहे आणि विशाखा खोटं नाही बोलणार हे रुद्रला कन्फर्म माहिती आहे आणि रुद्राने तसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इकडे मात्र गिरिजा म्हणत असते की रुद्र मी खरंच सांगते, तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता म्हणून हे सगळं मी केलेलं होतं आणि तुम्हाला भेटण्यासाठी हे रुद्र केलेलं आहे असं गिरिजा वारंवार सांगत आहे. परंतु रुद्र मात्र आता शांत झालेला असतो. त्याच्या मनात हे सगळं सुरू असतं. रुद्र म्हणत असतो की या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे ही चिठ्ठी वाचून प्रभास काका तिथे गेले, त्यांचा गैरसमज झाला का त्यांना जाणून बुजून कोणी ही चिठ्ठी दिली? नागेश्वर इकडे उर्वशीला म्हणालेलं असतो की दीदी चला, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत नागेश्वरने उर्वशीला आत आणलेलं असतं. आणि नागेश्वर उर्वशीला प्रश्न विचारू लागतो की सांगा काय झालं दीदी? तेव्हा ती म्हणत असते की तुम्ही हे सगळं मुद्दाम केलंय, या सगळ्या गोष्टी जाणून बुजून केलेल्या आहेत. काय गरज होती? तिला उलट आयती घराबाहेर काढायची संधी मिळालेली आहे आणि तुम्ही असं काय करताय? उलट तिला 24 तास तुम्ही वाढवून दिलेत. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की ते 24 तास आम्ही तिला वाढवून दिलेले नाहीत, तर ते 24 तास आम्हाला खरा गुन्हेगार शोधायचा आहे. आणि असं म्हणत नागेश्वरने मूठ उघडलेले आहे आणि उर्वशीच्या समोर नेकलेसचे जे मोती असतात ते पकडलेले असतात आणि सांगितलेलं असतं की बोला हे सगळं काय आहे? आता मात्र प्रश्न उभा राहतो की काय झालं नक्की, कशामुळे हे सगळं बोललं जाते? आणि मग इकडे उर्वशी म्हणत असते की दादासाहेब हे काय आहे? तेव्हा नागेश्वर सांगू लागतो की हे तेच मोती आहेत, तेच मणी आहेत ज्या दिवशी प्रवास गेला त्या दिवशी तुम्ही घातलेल्या हाराला होते. सांगा लवकर दीदी, का केलं? का मारलं तुम्ही प्रभासला? ती म्हणतेस तेव्हा माझ्यावर काय आळ घेत आहे? मी नाही मारलेलं, हे सगळं त्या गिरिजाने केलेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मग मात्र उर्वशी म्हणू लागते की हो मी काही नाही केलेलं, हे गिरिजाने केलंय. नागेश्वर म्हणत असतो की गिरिजा आमची दुश्मन आहे, आम्हाला माहिती आहे की ती कशी आहे आणि काय होऊ शकतं, ती कोणत्या थरापर्यंत पोहोचू शकते हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं का केलं हे मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते की मी नाही केलेलं, मी तुमचीच माहिती काढण्यासाठी त्याला बाहेर घेऊन गेले होते, पण तो वाटेल त्या भाषेत तुमच्याबद्दल बोलायला लागला आणि माझा धक्का लागला आणि मग तो पडलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि नागेश्वरने तर उर्वशीचा गळा पकडलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सावी आलेली असते आणि सावी म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना हे कोणामुळे झाले माहिती आहे ना, या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे? आता फक्त डेडलाईन संपायला अर्धा तास राहिलाय आणि तू काय करणार आहेस यामध्ये? तू काहीच करू शकत नाही असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजाला आता नागेश्वर येऊन विचारतो, कारण नागेश्वर देवकीकडे गेलेला असतो. देवकीकडे गेल्यानंतरही काहीच हाती लागलेलं नसतं आणि नागेश्वर घरी आलेला असतो आणि म्हणत असतो सुनबाई का असं काय उभा आहे तुम्ही, नक्की काय झालंय आणि काय होणार आहे, तुम्ही कोणाची वाट बघताय? तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, मी रुद्रची वाट पाहते, कारण मला असं वाटतंय की रुद्र येतील आणि पोलिसी येतील. आता मात्र इकडे प्रश्न पडलेला असतो की ही काय आहे नक्की, ही पोरगी अशी काय बोलतीये, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा मात्र आता नागेश्वर पाहतच राहतो. नागेश्वर म्हणतो की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं आहे, ते शोधावंच लागणार आहे. हा विचार नागेश्वरच्या डोक्यात सुरू झालेला आहे आणि नागेश्वरने गिरिजाला प्रश्न विचारलेले असतात. गिरिजाने सुद्धा उत्तर दिलेलं आहे. आता
उर्वशीची तर वाट लागणार आहे, कारण नागेश्वरला समजलेलं आहे की हे सगळं करणारी उर्वशी आहे. तर आता कशा पद्धतीने रुद्र त्या गुरुजींना भेटायला गेलेला आहे, त्या गुरुजींच्या तोंडून सत्य कसं वधवून घेतलं जाणार, सीन कसा रिक्रिएट केला जाणार आहे, हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.